एकदा रेड टाकली गेली आणि त्या रेडमध्ये अनेक महिला रेस्क्यू केल्या गेल्या, महिलांबरोबर त्यांची बालकं रेस्क्यू केली गेली. आता ही जी बालकं होती तिथे रेस्क्यू झालेली, तर ह्या बालकांचं म्हणणं असं होतं की ती जी कोणी कुंटण मालकीन होती, वो हफ्ते में एक बार हमें महल दिखाती है. हा, आता मेहेल म्हटल्यावर पोलिसांना कळेना यांना काय म्हणायचंय. सगळ्यांना असं वाटलं की काहीतरी गुप्त जागा असणार जिथे हे सगळ्या प्रकारचे यांचे व्यवहार चालत असणार, म्हणून ज्या जागेत रेड टाकली होती तिचं परत परत सर्चिंग केलं गेलं की अशी काही गुप्त जागा या त्या प्रिमाइसेस मध्ये आहे का, तर तशी काही गुप्त जागा आढळून आली नाही. म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी मला फोन लावला आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तर मी त्यांना काही सजेशन दिले. जेव्हा मी बालकांशी बोलले त्या, तर काय सजेशन होतं, तर मी त्यांना असं सांगितलं की बालकांचा हा जो शब्दप्रयोग आहे तो त्या महिलेच्या योनी प्रदर्शनाशी निगडीत होता. ती जी कोणी कुंटण खाण्याची मालकीण होती, ती त्या छोट्या मुलांना योनी प्रदर्शन करत होती. बघा, आता योनी प्रदर्शन करणं म्हणजे स्त्री असेल का पुरुष असेल, कोणी जे लैंगिक अवयव बालकांना दाखवत असेल तर तो मात्र गुन्हा आहे. आणि ह्या केसमध्ये पण ती जी महिला होती, ती महिला कुंटण खाण्याची मालकी बालकांना योनी प्रदर्शन करत होती आणि बालकांचा योनी प्रदर्शनासाठीचा शब्दप्रयोग होता, म्हणण्यापेक्षा योनीसाठीचा शब्दप्रयोग होता महल. तर बालक कुठला शब्द वापरतील आपण नाही सांगू शकत आहे. त्यामुळे आपल्याला बालकांची भाषा पण समजून घ्यावी लागणार आहे. आणि ही सगळ्यांची जबाबदारी, मी म्हणणार नाही की फक्त पालकांचीच आहे. बालकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी असणारं संरक्षणात्मक वातावरण देणं ही सगळ्या समाजाची जबाबदारी. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.